गोरक्षनाथाकडे जायला इकडून रोड आहे का रे? हा इकडून मागून आहे का? हा इकडून नाही का पुढून? नाही नाही आणि दुबई फाटा कुठे आहे? या काही इकडे पुढे दुबई फाटा पुढे आहे का? तर पब्लिक स्वागत आहे पवन करंडे या ब्लॉग्सच्या चॅनलवरती. तर 2-3 दिवस झाले मी खूप मंदिराचे ब्लॉग सोडतोय. तर कारणच तसं आहे, कारण की मी आसपासचे मंदिरं दाखवणार आहे आपल्या देहरे गावाच्या जेवढे पण आसपासचे गाव आहे. तर न उशीर करता आपण चाललोय कुठे हे मी सांगतो. तर आपण चाललोय गोरक्षनाथाला. तर मस्त पावसाचं वातावरण झालेलं आहे. माझ्या घरापाशी मी रस्त्याला येऊन थांबलोय. अनिकेत काळे पाटील आले आहेत. तर आपण कंपनीतून आलो आणि अनिकेत भाऊ आहे त्याच्यासोबत आलो होतो. तर तो बोलला चला आपण जाऊ गोरक्षनाथाला. म्हणलो चल. तर पावसाचं वातावरण तिकडं पण झालं, गोरक्षनाथाच्या गडाच तिकडे. तर आपण आता डायरेक्ट गोरक्षनाथाला जाऊ. तुम्हाला थोडासा मध्ये रस्ता वगैरे दाखवतो आणि ब्लॉग फॉलो करा. आणि ब्लॉग आवडला तर ब्लॉगला शेअर करा आणि लाईक तर ठोकून टाका. चला. गोरक्षनाथाकडे जायला इकडून रोड आहे का रे? हा इकडून मागून आहे का? हा इकडून नाही का पुढून? नाही नाही आणि दुबई फाटा कुठे आहे? या काही इकडे पुढे दुबई फाटा पुढे आहे का? हा हा का? आणि तू कुठं कॉलेजला जातो का शाळेत जातो? कॉलेजला हो का? हा अरे तुझं वय तर लय कमी दिसतंय. आला राव काय करतो नाव काय म्हणाल तुझं? भूषण काय? भूषण भूषण. सरनेम? हा आडनाव कवते गवते. हा आईला हुशार आहे राव तू. हा जाऊ का मग? आला तर मित्रांनो शाळा सुटली होती नाही का? तर एका मुलाची आपण थोडीशी मजा घेतली. पण तो पण बघा ना कसे उलटे पालटे उत्तर देतोय. त्याला विचारलं गोरक्षनाथाचा जायचा रोड इकडे आहे का? तर तो होतं माग आहे. आणि त्याला विचारलं दुबई फाटा कुठे आहे? हा काय फाटा बिटा नाही असं नाव काढलं, म्हणजे आपण एक हे केलं नाही का? तर ते बोलतोय हा पुढे पुढे. हे बघा शाळा सुटलेली आहे, मुलं चालली आहेत नाही का? तर बघा तो काय खतरनाक आहे, म्हणजे काय उलटे पालटे उत्तर देतोय. नाव सांगितलं त्याने, इकडेच कुठतरी राहतोय. हे बघा एक मुलगा चाललाय बघा. तर आता आपण तुम्हाला मस्त आहे ना आता गोरक्षनाथाच्या गडाचे आहे ना व्ह्यू दाखवतो डोंगराचे. हे बघा इथं लग्न आहे. They will come like the sun, like the sun. They will be everything, everything. तर मित्रांनो आलेलो आहे आपण गोरक्षनाथाला आणि इकडं गाड्याची गर्दी बघा. हे कुठं तरी कॉलेजची मुलं वगैरे आली असतील मला असं वाटते. तर चला आपण जाऊ आता मंदिरामध्ये. आणि तुम लोगों को मतलब तुम्हाला कसा वाटतोय आपला ब्लॉग? तर चला आता वरती जाऊ आणि मग शूट चालू करतो. नाही तर पब्लिक बोलेल की आम्हाला शूटमध्ये नका घेऊ. तर मित्रांनो बघू शकता 0.5x मध्ये हा व्हिडिओ रेकॉर्ड होतोय. आणि चला आपण जाऊ आता दर्शनाकडे. आणि आज तुम्हाला एका ब्लॉगमध्ये 2-2 मंदिरं बघायला भेटणार आहे. दुसऱ्या मंदिराचं नाव काय? ते जाणार आहे आपण तिकडं. ते खंडोबाचं मंदिर आहे, खूपच मस्त, खूप भारी आहे. मी पण गेलो नाही कधी, जाण्याची खूप इच्छा आहे आणि आज जाणार. आणि हे बघू शकता खूप खतरनाक बांधकाम झालेलं आहे. मागच्या ब्लॉगमध्ये हे कम्प्लीट नव्हतं झालं, तर आता कम्प्लीट झालं आहे. 1x मध्ये दाखवायला अडचण नाही, पण 1x मध्ये मित्रांनो काही दिसतच नाही. 0.5x मध्ये एकदम क्वालिटी दिसतं आणि कसं भारी दिसतंय बघा. हे बघा पूर्ण बसतंय मोबाईलमध्ये. ओम शाकलका.
तिथून नाही ती लाईन, म्हणजे जेव्हा गर्दी होती तिकडं तेव्हाच ती चालू करते तिकडून. तर मित्रांनो, दर्शन वगैरे झालं. खूप स्वच्छ आणि सुंदर मंदिर आहे. आज गर्दी पण होती थोडीशी, म्हणजे थोडी एक 200च्या आसपास लोक असू शकतात किंवा 100. तर हे बघू शकता मागे मंदिर. वा वा वा, हे बघा. 1x मध्ये पण दाखवतो आणि 0.5x मध्ये पण. खूपच मस्त मंदिर आहे. मस्त वारं सुटलंय, मस्त झेंडा पण फडकतोय. इकडे बघा अनिकेत भाऊ वरती चढले बघा. इथं आंब्याचं झाड. आपण पण इथं नाही चढायला, आपण इकडं चढतो. हे बघा, हे बघा, इकडं झाडं झुडपं असल्यामुळं हे बघा झाडं झुडपं आणि वातावरण. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमचं घर तुम्हाला बघायचंय का, दाखवतो थांबा. आणि आम्ही श्रावणी सोमवार मध्ये माझ्या घरापासून, माझं घर 10 किलोमीटर असेल का, 10 किलोमीटर प्लस असेल. तर श्रावणी सोमवार 5 सोमवार ते 4 सोमवार येतात. श्रावणी सोमवार मध्ये येतील, आता पुढे येतील. तर तेव्हा आम्ही पाय पाय येत असतो दर श्रावणी सोमवार मध्ये. आणि पाण्यात बघ पाऊस चालू आहे, तक रेकॉर्ड होईल, तक पाऊस चालू आहे. तर श्रावणी सोमवार मध्ये आम्ही पाय पाय येतो घरापासून डोंगरावर चढत पाठी 4 ते 6 मध्ये. म्हणजे 6ला आम्हाला वरती, 6ला नाही 5ला आम्हाला वरती यावं लागतं. 5 ते 5:30 मध्ये पाणी घालतो आणि 7ला घरी. तर तुम्हाला पाऊस बघायचा कुठं पडतोय तर ते बघा. दिसला पाऊस. हे बघा पाऊस पडतोय, कसलो दिसतोय बघ ना ते पाऊस. बापरे, हा ते तिकडे पण भुरभुर चालू आहे. ते बघा ते, थांबा, अरे वरती गेला कॅमेरा, 2 मिनिटं, मला आधी बघू द्या कुठे. हा इथं 2 ठिकाणी आहे आणि इथं 1 ठिकाणी. इथं लय जोरात पाऊस चालू आहे समोर, खतरनाक बाई. म्हणजे कसलं खतरनाक रेकॉर्ड झालंय. वा, 1 नंबर. तर चला आता माझं घर दाखवतो आणि आम्ही कुठून येतो हे दाखवतो आणि मग दुसऱ्या मंदिरात जाऊ. चलो. तर मित्रांनो ह्या साईडला, हा आता चप्पल घालू. तर मित्रांनो या साईडला आलो होतो, पण ह्या साईडला नाही का, त्या साईडला जास्त पाऊस चालू आहे तर त्या साईडला चाललो. या साईडचा रेकॉर्ड नाही घेतला. म्हणजे तिकडचं आणि इकडचं हे सेम होतं. म्हणजे तिकडून ही साईड पण दिसत होती, तर ती साईड तुम्हाला दाखवली आहे. हे बघा मंदिर. आता चप्पल वगैरे घालतो आणि त्या साईडला आहे ना पूर्ण पाऊस दिसतो. म्हणजे इथं थोडा होता, तिथं आहे ना जास्त आहे. आणि आपलं घर पण आहे आणि आपण जिथं श्रावणी सोमवार मध्ये येत असतो तर तो रूट पण आहे. आमच्या घरापासून यायला 2 रूट आहेत. एक रूटचे नाव नाही माहिती यार मला, म्हणजे 2 रूट आहेत. तर एक रूट खतरनाक वाला आहे नाही का, पूर्ण अशी दोरी वगैरे लावलेली आहे आणि लोखंड वगैरे लावले, लोखंडला धरून येतात. आणि एक रूट सोपा रूट आहे, तो पण सोपा नाही, अवघडच आहे. असं डायरेक्ट वरती आहे, तिथून लेडीज वगैरे येऊ शकतात, पण आपल्या रिक्सवर खूपही अवघड आहे. आणि आमच्या गावातल्या माणसांनी जे काही माणसांनी ते झेंडे लावलेत नाही का, म्हणजे रूट समजण्यासाठी. म्हणजे मुलाला समजतं पण लेडीजला नाही समजू शकत नाही का. तर चला आता जाऊ आपण. खूप वारा सुटलाय, आवाज माझा थोडा कमी येईल तरी पण मी खूप जोरात बोलतोय. आणि इथं हे झाड आहे, कशाचं झाड आहे रे? हा जावळ. मित्रांनो तुम्हाला ते जावळ नाही का, लहान मुलांचं जावळ असतं, ते झाडाला बांधतात. ते इथं झाड आहे नाही का आपल्या मंदिरावर गोरक्षनाथाचे. हे बघा तुम्हाला जावळचं झाड दाखवतो. हे बघा हे झाड आहे, ते इकडूनच रोड आहे आमच्या घराकडून यायला. तर चला आता रोड दाखवतो. तर मित्रांनो इथं आहे ना पॅक केलेलं आहे, तर तोडणं बरोबर नाहीये, तर आपण वरतून पण जाऊ शकतो. वरतून जाऊया. तर मित्रांनो तुम्हाला पहिले पाऊस दाखवतो. तर हा समोर जे दिसतंय ते पाऊस आहे बघा. इकडे कसं नॉर्मल दिसतंय, इकडे ऊन आहे समोर, पण ते समोर पाऊस चालू आहे. नगर नाही राहू, नगर तर ह्या साईडला. हा साईड म्हणजे ते भेळीचं दुकान कुठे आहे, नेप्तीची तिकडे पाऊस चालू आहे मित्रांनो. नेप्ती आहे ना, नेप्ती तिकडे पाऊस चालू आहे, नेप्ती. आणि आपलं गाव हे इकडचं समोर आपलं गाव आहे, म्हणजे आमचं गाव देहरे गाव. आणि MIDC इकडे आहे या साईडला. ह्या साईडला MIDC का, MIDC ला पाऊस चालू असेल माझ्या मते. मग MIDC कुठे, हे आपलं गाव म्हणलं सरळ MIDC इकडे आहे. MIDC इकडे आहे, आपलं गाव इकडे आहे, हे समोरचं गाव आहे. आणि माझं घर बघायचंय का, जास्त झूम होत नाही, कुठे गेलं, हा हे समोर घर.
तर मला पण आधी बघू दे कॅमेऱ्यात नेमकं आहे घर कुठं. हे लाल लाल दिसतंय का तुम्हाला? हे लाल लाल मित्रांनो, हे बघा तुम्हाला बोट करतो. ते लाल, ते लाल पासून हे इकडं हे 2 बंगले आहेत ना, त्या बंगल्याच्या पलीकडं माझं घर आहे. ते घर काय दिसणार नाही आपल्या मोबाईलला 6x झूम याच्यावरती नाहीये. आणि हे वातावरण असं इकडचं मस्त आहे खूप. आणि मित्रांनो आम्ही येतो कुठून थांबा. तर आम्ही पाय पाय येतो कुठून 2 रूट आहेत, ते 2 रूट दाखवतो. तर हा रूट पहिला आहे सोप्पावाला. हा रूट आहे ना सोप्पा आहे. तसा तिकडून ते तिकडे जावं लागतं आणि ते तिकडे दिसतंय का तुम्हाला ते बघा. ते असं हा ते वालं तिथून तसा रोड येतो आणि असं वरती. आणि सगळ्यात अवघडवाला रूट हा आहे. हे बघा ते मंदिर दिसतंय का तुम्हाला खाली ते मंदिर. तिथं आम्ही गाड्या लावतो सकाळी 4 वाजता. 4 वाजता गाडी लावल्यानंतर तिथून मग असं वरती वरती यावं लागतं. ह्या इथून तिकडं निघतं त्या तिकडं तिकडून पैदल. तेवढा रूट आहे ना पूर्ण असा उंच आहे नाही का. हे ब्लॉग सोडणारच आहे, सोडलेले पण आहेत. जर का बघायचे असतील तर चेक करा. आणि आता निघू आपण. हे असे 2 रूट आहेत आणि हे सगळं आपलं म्हणजे आपल्या इकडचं वावर वगैरे. आमच्या जे करंडे लांडगे काळे अजून खूप आडनाववाले आहेत ना, त्यांचेच वावर आहेत. तर चला आता दुसऱ्या मंदिराकडे निघू. चलो. तर चला आता डायरेक्ट तिकडे भेटू मंदिरापाशी. नाही तर मग मध्ये काय वाटलं शूट करू म्हणला तर शूट करा, नाही तर डायरेक्ट ते मंदिरापाशी. तर मित्रांनो दुसऱ्या मंदिरापाशी आलोय. हे बघा ना तुम्ही कसलं खतरनाक कोरीव काम केलं, म्हणजे कोरून रोड केलेला आहे. आणि मी गाडीवर बसलो होतो, मला गाडी चालवता आहे ना, एवढं खतरनाक. घेरे पुढे थोडी म्हणजे डायरेक्ट चाक डायरेक्ट घसरतंय. थांबा हे मला बसू द्या आता. हे बघा कसं होतंय, पूर्ण चाक गोल गोल बिंगतंय असं नाही का. हे बघा ते गेला आता. एवढा खतरनाक रोड आहे ना. माझी खूप इच्छा होती या मंदिरात यायची. तर खूप दिवसापासून चालू होतं यायचं. तर अनिकेतने आपल्याला आणलंय. तर आता माहिती झालंय, आता येत राहणार कधी पण शिर्डीला वगैरे आलो ना. आता गाडीवर बसू आणि तुम्हाला दाखवतो वरती कसं आहे. चला. आता अनिकेत आलेला आहे त्यामुळं अनिकेतला सवय नाही का या रोड थोडीशी. मी पहिल्यांदा आलो त्यामुळे मला जमलं नाही, मला कळलंच नाही स्पीड किती मेंटेन म्हणजे स्पीड किती ठेवायचं आहे. मी नॉर्मल चाललोय, चढतच नाही गाडी. चढ एकदम ओढलं गाडी घसरली. म्हणलं बस भो. हे बघा इकडे मस्त एकदम जागा आहे, खूपच मस्त जागा आहे. पब्लिक पाय पाय पण आली हे बघा. आणि इकडे तळ आहे नाही का, नाव नाही माहिती आपण. हे बघा इथं टाकी मस्त पाण्याची. ते मंदिर खूप दिवसांपासून इच्छा होती मला हे मंदिर, खूप दिवसांपासून. मला खूप जण बोलले की खूप मस्त आहे फोटो काढण्यासाठी, फिरण्यासाठी. आणि वरती काय दिसतं तसं ते बघा तिकडं कुठे ते बघा ते तिकडं गोरक्षनाथ मंदिर आहे त्या तिकडं. मंदिर आम्ही तिकडून बघितलं होतं. आलोय शेवटी ह्या मंदिरावर. तर आता चला जाऊ मंदिरावर. आणि मित्रांनो इथं कपल अलाउड नाहीये, म्हणजे तुम्ही येऊ शकता पण फक्त फोटो वगैरे काढण्यासाठी. इथं बसायला अलाउड नाही. ठीक आहे. ही आपली गाडी. कपल इथं बसू शकत नाही. आणि हे मंदिर बघा किती मस्त आहे. हे बघा वा. शेवटी माझे दर्शन झालेच. खूप दिवसातून, खूप वर्षातून, 2 वर्षापासून यायचं चाललं होतं. चला आता आतमध्ये जाऊ. इथं गाड्या वगैरे भरपूर लागल्यात. चलो जाएंगे आप अंदर. तर मित्रांनो हे बघा इथं पाय धुण्यासाठी हे बघा मस्त पाण्यात पाय टाकायचे. वा वा गार गार. आणि इथून सरळ सरळ निघायचे. बघा हा मंदिर किती मस्त आहे. वा 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 किती भारी आहे. तुम्हाला 0.5x मध्ये दाखव. हे बघा किती मस्त मंदिर आहे. फोटो काढण्यासाठी तर अत्यंत भारी जागा आहे. आणि आपण आता आतमध्ये जाऊ. आतमध्ये शूट घेता येतो का नाही. अरे व्हिडिओ काढता येतो ना रे. हे बघा किती मस्त मंदिर आहे. पहिल्यांदा येतोय. तर मित्रांनो आपण मंदिराच्या आतमध्ये आलोय आणि मंदिराच्या आतमध्ये व्हिडिओ अलाउड आहे. तर हे बघा किती मस्त मंदिर आहे. तर आमच्या इथे ना इथे काळे भाऊ म्हणून आहे. तर ते मंदिरात येत असतात, म्हणजे ते करतात मंदिराचं खूप काही. तर ते मला बोलले होते की ये मंदिरामध्ये कधीतरी. तर येणं होत नव्हतं. तर आज आपल्याला देवाने दर्शन घेण्यासाठी बोलवलंय आणि आपण आलोय. खूपच मस्त मंदिर आहे. बाहेरून पण दाखवतो. आपण 0.5x मध्ये दाखवतो. हे बघा किती मस्त मंदिर आहे. वा वा बघा किती मस्त आहे. वाव एक नंबर. बाहेर तो खूपच मस्त आहे. बाहेरून दाखवतो थांबा. दर्शन घेतो मी आता. आणि हे बघा मित्रांनो
आतमध्ये जाऊन बोलू. तर मित्रांनो आतमधून तुम्हाला मंदिर दाखवलं, मागून पण गेलो होतो पण माग असं काही एवढं दाखवण्यासारखं नाहीये. तर मंदिर म्हणजे फोटोशूट करण्यासाठी तर खूपच भारी मंदिर आहे. तर कसं वाटलं तुम्हाला मंदिर आणि मंदिराचा परिसर? हे बघा खूपच मस्त. आणि इथून फोटो काढण्यासाठी खूपच भारी मित्रांनो. थोडासा उशीर वगैरे होतोय पण तरी पण तुम्हाला मी दाखवतो. हे बघा म्हणजे खूपच मस्त आहे नाही का. हे बघा इकडं शेततळे वगैरे, इथून वरतून सगळे वावर, अहिल्यानगर, आपलं MIDC पूर्ण दिसतंय. इथं बॅटरीचं हे आहे काहीतरी, तिथं लाईटीचं आहे काहीतरी माझ्या मते. हे बघा मंदिर म्हणजे जसं इकडून आहे ना तसं पलीकडून पण आहे सेम. इकडे गाडी वगैरे लावतात नाही का इकडं. आणि अर्ध हाफ महिन्याच्या काहीतरी माझ्या मते महिन्याच्या काहीतरी पहिल्या रविवारी आणि शेवटच्या रविवारी इथे खूप मोठी पंगत असते नाही का. तर ती पंगत जी करतात ना ते मेन काहीतरी सदस्य आहेत, तेच माझे मित्र आहेत. त्यांना फोन पण केला होता, असं असं आलोय. ते बोलले मस्त शूट करून मला लिंक टाक तुझी व्हॉट्सअपला, मी हे करतो स्टेटस ठेवतो. म्हणलं ठीक आहे ठीक आहे धन्यवाद. तर तिकडं रोड आहे बघा. तर कसा वाटला मित्रांनो ब्लॉग? असे नवनवीन ब्लॉग बघण्यासाठी आपल्या पवन खंडे या ब्लॉग चॅनलला सबस्क्राईब करा. आणि बाय बाय. हे बघा इथं पाणी साठवण्यासाठी कसं केलंय. बाय.